कोणता हा पडदा ही फ्रेम तर आता आणली व्हाईट फुलं तर हे अशा प्रकारे लावलेले आहे. वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आज प्रॉपर 2 महिन्यानंतर मी ब्लॉग काढते. लास्ट ब्लॉग माझा गाडेश्वरचा होता, तुम्ही पाहिलाच असाल सगळ्यांनी. आणि आज ब्लॉग मी का काढते, आता गणपती फेस्टिवल आला आहे आणि 7 तारखेला गणपती आहे. 5ची तारीख 1 तारीख आहे. तर आता डेकोरेशनची तयारी करायची घरात. तर आज आम्ही टेबल अटॅच करणार आहोत आणि बॅकग्राऊंडला पडदे लावायचे. तर रॉड लावून पडदे लावू आणि एक 2-3 दिवसात डेकोरेशन होऊन जाईल. तर आज हे 2 काम करायचे आणि हे 2 काम पप्पा आणि पियुष करणार आहे. आणि वरची काही छोटी मोठी गोष्ट असेल, काही हेल्प करायची असेल तर ती मी करेन. तर आपण थोड्या वेळात भेटूया. Light level and just wait. Oh, it's important. फुल चमकीचं आहे. अटॅच करून घेतलं आहे आम्ही पप्पांनी. तर असा दिसतो. तर आता सध्या आम्ही वरती लटकून ठेवतोय. 1 मिनिट मी पप्पांना क्लिप देते. हे घ्या. तर आता इथं पप्पा क्लिप लावत आहेत कारण की आम्हाला फॅन लावायचा आहे. अजून हा दिवाण पण आम्ही वर टेरेसवर ठेवू आणि अजून खूप वेळ. हे घ्या. नको. तर हे असं आता मी वर अटॅच करून ठेवते सध्या. मग आता इथं आम्ही टेबल बसवणार आहे. तर तो टेबल अटॅच करायचा आहे आम्हाला. तर सध्या हा असा आम्ही ठेवलेला आहे. फॅन लावला तर इतका आवडत नाहीये. तर आता असा लागला.
आणल्यात आम्ही टी स्पंज. सगळ्या पट्ट्या आम्ही हा स्वतःच अटॅच केल्यात घरी पप्पांनी. पडदा लावला ते पडदा लावला. हा काय काय टाकूया? अजून एवढ्या पट्ट्या आम्हाला कटिंग करून त्याची फ्रेम बनवायची. अशी कैची ही बाबा बॅगला कैची तुम्हीच ठेवली कुठे? पक्कड 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 पक्कड. पडदा इथं फ्रेम, इथं पण फ्रेम. ही काय आवाज येते ना? खालती कशी आली? येते हा बाबा तुम्हाला? मेजरमेंट. व्हॉट इज 3 पिन? आता हे राहू दे वरती असं त्याला पट्टी मारून देऊ. तर इथं स्पंज लावून झालाय आमचा. आता इथं खाली स्पंज लावून. हा एवढीच एवढी. तर हे बघा सगळा पसारा 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 पसारा. अजून खूप काय बाकी आहे इथं. अजून एक्स्ट्रा आम्ही आणले. याला पण अटॅच करून फ्रेम बनवायची पूर्ण. पप्पा फुल मेहनत करत आहेत. चकमक चकमक चकमक. कोणता कपडा तुम्हाला जास्त आवडला मला सांगा बरं. बोलायचं आता गाणं. तर आता इथं ही फ्रेम बनवली आम्ही. ही बघा ही फ्रेम बनवली. आणि काय तेच दिसते का तुम्हाला? येतात ग फुलं ह्याच्यावर. अजून एक काढू आपण. ब्ल्यू फुल. कॉलेज आला सांगितलं का तुझ्या बाजूला मी होतो ना घरी नाही जरा समजलं. मग अगं मस्त आलं समजलं का? बसली पण आराम के साथ बसणार. अजून तिथं स्पंज लावायचं आहे बरोबर ना? इथं स्पंज लावायचं. अजून कुठं? अजून हे रॉडला स्पंज लावायचे. इथल्या रॉडला स्पंज लावायचे. इथं लावलंय आम्ही. आणि हा हाय पियुष. अजून खूप काय बाकी आहे. इथं फुलं वगैरे लावायचे. पडदा लावायचा. अजून खूप. किती वेळ लागेल आपल्या डेकोरेशनला? किती वेळ लागेल आपल्या डेकोरेशनला? उद्या होईल कम्प्लीट. उद्या आमचं डेकोरेशन कम्प्लीट होईल. लाइटिंग पण करायची. लाइटिंग वगैरे सगळं प्रॉपर. तर आता वाजली 11:15. तर अजून 2 दिवस बाकी आहे गणपती यायला. आणि आमचा डेकोरेशन आता 30% झालंय. तर बाकीचं डेकोरेशन उद्या पप्पा करतील सगळं. फुलं काय
उद्या आमचं फायनल डेकोरेशन होऊन जाईल. आता खूप पसार झाला. आता वरती बघू शकता तुम्ही सगळं फ्रेम वगैरे लावले, स्पंज लावले, पडदा लावलाय. आता फक्त स्पंजमध्ये आम्हाला फुलं लावायचे आणि म्हणजे सगळं होऊन जाईल. पडदा लावायचे इथं वरती. होऊन जाईल आमचं उद्या सगळं डेकोरेशन. आणि परवा आम्ही गणपती बाप्पाला घरी आणू. तर चला आता डायरेक्ट उद्या भेटूया. बाय. हे काय आज आहे डे 3. तर आता आम्ही सगळीकडे फुल लावते. तुम्हाला मी दाखवते थांबा. आज सगळं डेकोरेशन आमचा डन होऊन जाईल. वेट तर इथं वरती फुलं लावले. इथं लावले. अजून इथं लावायचे, परत इथं लावायचे, परत इथं लावायचे, अजून इथं लावायचे. पॅन पण काढू. अजून इथं पूर्ण स्क्वेअर आहे अशी. अजून खूप बाकी आहे. बहुत काम बाकी है पप्पा. काम बाकी आहे पप्पा. अजून इथं रेड आहे, इथं आहे, इथं आहे, इथं रेड आहेत, इथं फुलं आहेत. याच्यामध्ये पण फुलं आहेत रंगीबिरंगी दिसत आहेत. परत याच्यामध्ये पण फुलं, याच्यामध्ये पण फुलं, याच्यामध्ये. तर ही बघा आता आणली व्हाईट फुलं, इथं येल्लो, इथं व्हाईट, इथं येल्लो, इथं गोल्डन, इथं फुलं. तर आता आमचे वरती ऑलमोस्ट 90% फ्रेम तयार करून झाले. जे फुलं वगैरे लावून आता फक्त इथं वरती राहिले. मी तुम्हाला दाखवते. इथं आता फक्त इथंच लावायचं राहिलं आम्हाला फुलं. बाकी आहे बघा. लावायचं राहिलं आम्हाला. हे इथं कॉर्नरला सगळं लावायचं आहे. इथं फ्रंटला पण लावायचं आम्हाला. आमचे सगळीकडे फुलं लावून झाले. फक्त खालती टेबलला लावायचे राहिले. बाकी वरती पूर्ण सगळ्या फ्रेमला आम्ही फुलं लावले स्पंज लावून. तुम्हाला मी दाखवते आता पूर्ण डेकोरेशन. खालती लावायचं बघा. पूर्ण अशी फ्रेम केली आहे. येस. आणि हा आहे आता फायनल डेकोरेशन. फक्त आता इथे आणि पप्पा अजून बाकी. तर आता पप्पा काय ते घंटा आहेत त्याला ना हे बघ असं. हा पियुष आहे ना चिपकवतोय फेविक्विकनी. हे बघा. तर डेकोरेशन झालंय आमचं ऑलमोस्ट. आता हे घंटी लावायचे फेविक्विकनी तो चिपकवतोय. कशाने दागिनी
वरती नाही करायचं परमनंट तांबडं काढायला लागेल. चला तर बाकी आता हे सगळं ह्या घंटी लागल्यावरती मी तुम्हाला फायनल आमचं डेकोरेशन दाखवन. तसं तर अर्धा डेकोरेशन दाखवलंच आहे, पण घंटी लावल्यावरती वेगळाच लुक येईल ना एक. सो चला तर इथं बघा या घंटे लावलेत आम्ही आणि पप्पा तिथं घंटे लावतात. आणि आता डेकोरेशन झालेलं आहे. एक घंटी आणि ही आहे सेफ्टी पिन. हे घ्या. तर आता डेकोरेशन झालंय आमचा फुल फायनल. तर तुम्हाला मी दाखवते पूर्ण पप्पांनी लावून झाल्यावरती काय. तर आता फायनल डेकोरेशन झालेलं आहे, फक्त लाइटिंग लावायचे राहिलेत. ते तर आता डायरेक्ट गणपती जेव्हा आम्ही आणू तेव्हा तर तुम्हाला कळेल सगळ्यांना. तर इथे हे घंटे लावलेले आहेत, इथं पण लावले आहेत, समोर पण लावले आहेत. चला तर झालेलं आहे आता. तर पप्पाने डेकोरेशन केलंय. पप्पा कसं वाटतं? थँक्यू. खूप थकले. 3 दिवस आमचं डेकोरेशनच काम चाललेलं. तर आता गणपती बाप्पांना आम्ही परवा आणू, परवा नाही तर उद्या रात्री आणू. तर चला आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटूया. बाय.